एकेकाळचे शरद पवार यांचे सख्खे सहकारी राहिलेल्या मधुकर पिचड यांना घर वापसीचे वेध लागलेत। मधुकर पिचड आणि त्यांचा मुलगा वैभव पिचड घर वापसीच्या तयारीत आहे। मधुकर पिचडांनी या संदर्भात शरद पवारांची भेट घेतल्याचं देखील सांगितलं जात आहे। भारतीय जनता पक्षाने मात्र पिचडांसंदर्भातल्या चर्चांचा इन्कार केलेला आहे। सविस्तर पाहूयात। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात इनकमिंग सुरूच आहे। शरद पवारांकडे येणाऱ्या नेत्यांमध्ये मधुकर पिचड यांच्या नावाचाही समावेश आहे। मधुकर पिचड आणि त्यांचा मुलगा वैभव पिचड या दोघांनाही घर वापसीचे वेध लागले आहेत। येत्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पिचड पितापुत्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात येण्याची शक्यता दाट आहे। मधुकर पिचड यांनी या संदर्भात शरद पवार यांची मुंबईतल्या सिल्वर ओकवर भेट घेतल्याचं सांगण्यात येत आहे। सुप्रिया सुळेंनी देखील पिचड यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात सकारात्मक संकेत दिले आहेत। आमचे अनेक वर्षाचे कौटुंबिक संबंध आहेत, साहेबांना भेटायला आले त्याच्यात गैर काय? आमचे अनेक वर्षाचे कौटुंबिक संबंध आहेत, साहेबांना भेटायला आले त्याच्यात गैर काय? प्रचंड प्रमाणामध्ये लोकांमध्ये ज्या पद्धतीने पक्ष फोडले गेले, सत्ता बनवले गेले, त्या नाराजगी आहे। भले भले अजून आगे आगे देखो क्या होता है, भले भले यामध्ये पवार साहेबांच्यावर येतील। मधुकर पिचड यांनी शरद पवार यांची भेट घेतली असली तरी ती भेट राजकीय भेट नसावी असा दावा भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी केलाय। मला वाटतं भेटी अनेक लोक झाले आहेत। मागे हर्षवर्धन पाटलाच्या बाबतीत बोललं गेलं होतं। आता काही ना काही कारणानिमित्त कोणी कोणी भेटतं, कुठे एखाद्या बैठकीत भेटतं, मीटिंग मध्ये भेटतं, तर त्याला काही त्याचा अर्थ असा काही सगळे लोक तिकडे चाललेत का इकडे आलेत असा होत नाही। अनेक जण भेटतात। महाविकास आघाडीत अकोले मतदारसंघ हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे। त्यामुळे स्वगृही येऊन हाती तुतारी घेण्याचा विचार पिचड कुटुंबाचा आहे। भाजपमध्ये जाऊन फार काही हाती न लागलेले पिचड पितापुत्र पुन्हा हाती तुतारी घेण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।